तुमचा पोलीस भरतीचा फॉर्म भरताना जर त्याच्यामध्ये काही चूक झाली असेल तर काय करायचं? पहिली गोष्ट तर घाबरून जायचं काही कारण नाही. सगळ्या प्रॉब्लेमची सोल्युशन्स असतात आणि या केसमध्ये आपल्याकडे आहेत 2 सोल्युशन. पहिली सोल्युशन म्हणजे ज्यावेळी तुम्ही फॉर्म भरता, तुमचं कदाचित नाव चुकलेलं असेल, ॲड्रेस चुकलेला असेल किंवा एखाद्या डॉक्युमेंटचा नंबर चुकलेला असेल, तर त्या केसमध्ये ज्यावेळी तुम्ही पेमेंट कंप्लीट करता, तर त्या पेजवरती तुम्हाला तिथे एक कॅन्सल फॉर्म म्हणून ऑप्शन दिसतो. तो तुम्ही कॅन्सल फॉर्मवरती दाबू शकता आणि परत येऊन डबल तो फॉर्म भरू शकता. आणि यावेळी तुम्ही डबल फॉर्म भरताय त्यावेळी फॉर्म सबमिट करायच्या आधी एक प्रिव्ह्यूचा ऑप्शन मिळतो. त्या प्रिव्ह्यूच्या ऑप्शनमध्ये जाऊन सर्व गोष्टी बारकाईने चेक करू शकता आधी सबमिट करायच्या आणि नंतरच तुम्ही सबमिट करू शकता आणि पेमेंट करू शकता. हे झालं तुमचा पहिला पर्याय. दुसरा पर्याय म्हणजे ज्या वेबसाईटवरती तुम्ही फॉर्म भरताय त्या वेबसाईटचा एक हेल्पलाईन नंबर आणि एक हेल्पलाईन ईमेल असतो. त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता किंवा तुम्ही ईमेल करू शकता. ईमेल जर केला तुम्ही तर त्याच्यामध्ये तुमचा ऍप्लिकेशन नंबर, तुमचा आधार नंबर आणि ज्या काही डॉक्युमेंटच्या गोष्टी मागितल्या जातील त्या तुम्हाला तिथे प्रोव्हाइड करायच्या आहेत आणि काही चुकी झालेली आहे हे तुम्हाला तिथे एक्सप्लेन करायचं आहे आणि ती चुकी तुमची तिथं मॉडिफाय करून फिक्स केली जाईल. आता समजा जर तुमचा आधार नंबर चुकला असेल तर तुम्हाला काय करायचं की थोडंसं तिथे प्रूफ दाखवायचं आहे की हा माझा आधार नंबर आहे. तुम्ही कदाचित आधारचं डॉक्युमेंट अपलोड कराल तिथं आणि मगच तुम्ही त्या ईमेलमध्ये रिक्वेस्ट कराल की माझी ही चूक झालेली आहे आणि प्लीज फिक्स करा म्हणून. ठीक आहे. आता पहिली गोष्ट, जोपर्यंत फॉर्मची तारीख आहे तोपर्यंतच तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत. एकदा तुमची फॉर्मची तारीख उलटून गेली तर ही काय गॅरंटी नाही की तुमच्या ईमेलला रिप्लाय मिळेल. त्यामुळे जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुम्ही फॉर्मची जी प्रिंट घेतलेली आहे त्याच्यामध्ये आत्ताच चेक करा की तुमची काही चुकी झालेली आहे का नाही. आणि जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्ही फॉर्म भरल्यानंतर प्रिव्ह्यू वरती बारकाईनं सगळ्या गोष्टी चेक करा. कारण एकदा डेट उलटून गेली की आपण त्याच्यामध्ये काही चेंजेस करू शकत नाही. आता हे झालं फॉर्म बद्दल. आता जर तुमची लेखीची बाजू कमजोर असेल किंवा तुम्हाला कमी कालावधीमध्ये सर्व लेखीची बाजू कव्हर करायची असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा लिंक. आम्ही तुम्हाला तिथे एक लिंक देऊ ज्याच्यावरती तुम्ही रेग्युलर प्रॅक्टिस टेस्ट देऊ शकता जेणेकरून तुमची लेखीची बाजू मजबूत होईल.